गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द मॅथ्स. मॅथ्समध्ये ना बेटा आता आपल्या पार्शियल फ्रॅक्शनचा पुढचा टाईप म्हणजे सब टाईप म्हणता येईल तो चालू होतोय. आत्तापर्यंत जेवढे आपले टाईप झाले मी तेवढे एकदा तुम्हाला रिकॉल करून देतो. 2-3 वेळेस रिकॉल करू आणि मग पुढचा टाईप लक्षात घेऊ. ठीक आहे. कुठले टाईप झाले बेटा? आता आपण डिनॉमिनेटरमध्ये खालच्या साईडला ब्रॅकेट बघितले. स्टार्टिंगला मी 2 ब्रॅकेटवाले गणित घेतले, मग 3 ब्रॅकेटवाले गणित घेतले. म्हणजे अननोन्स किती होते? जेव्हा 3 ब्रॅकेट होते खाली तेव्हा ए बी सी असे 3 अननोन असतात. जेव्हा 2 ब्रॅकेट असतात बेटा तेव्हा 2च अननोन असतात, ए आणि बी. पुन्हा एकदा फर्स्ट टाईपमध्ये काय 2 ब्रॅकेट घेतले, अननोन म्हणजे 2च होते. पुढच्या याच्यामध्ये 3 ब्रॅकेट्स खालच्या साईडला होते म्हणजे 3 अननोन्स होते. ठीक आहे. पुढे मग मी काय केलं बेटा की नाही का काहीतरी कॉमन काढायचं, कॉमन टर्म निघायची, मग पुन्हा 2 ब्रॅकेट तुमचे यायचे, पुन्हा अननोन्स 2 असायचे. ठीक आहे. पुढच्या टाईपमध्ये पुन्हा काहीतरी कॉमन निघालं, पुन्हा माझे 3 अननोन्स होते, ए बी आणि सी. ठीक आहे. पण सगळ्यांमध्ये ब्रॅकेट्स खालच्या साईडला दिसतच होते. खालच्या साईडला कंपल्सरी काय होते बेटा? ब्रॅकेट्स. आता जो माझा पुढचा टाईप येईल बेटा त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरच्या बाजूला डिनॉमिनेटरमध्ये आता जो टाईप घेतोय त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल बेटा. डिनॉमिनेटरच्या इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल पण ज्याचे फॅक्टर्स पडतात. ठीक आहे. आता जो टाईप चालू होतोय त्या टाईपमध्ये माझे डिनॉमिनेटरच्या बाजूला क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल पण त्याचे फॅक्टर्स पडतात. पुन्हा एकदा आता जो टाईप चालू होतोय त्या टाईपमध्ये डिनॉमिनेटरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल ज्याचे फॅक्टर्स काय होतील बेटा? पडतील. ज्याचे फॅक्टर्स पडतील म्हणजे डिनॉमिनेटरच्या बाजूला क्वाड्रॅटिक इक्वेशन अशी असेल की ज्याचे फॅक्टर्स पडतात. मग फॅक्टर्स पडतात, पुन्हा खालच्या साईडला ब्रॅकेट दिसेल आणि मग आपल्याला पुढे गणित पुन्हा सेम पद्धतीने सोडवावं लागतं. ठीक आहे. आधी हे लक्षात घ्या, आत्ताच्या टाईपमध्ये डिनॉमिनेटरच्या साईडला तुम्हाला आता क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसेल ज्याचे फॅक्टर्स पडतात. पुन्हा एकदा आत्ताच्या टाईपमध्ये डिनॉमिनेटरच्या साईडला तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसेल त्याचे फॅक्टर्स पडतात. मी गणित घेतो म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होईल. पहिलं रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन 2x प्लस 3 अपॉन ला खाली x चा स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 अपॉन ला खाली किती आलं बेटा? x चा स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 असं गणित. आता पहा खालच्या साईडला आपण ब्रॅकेट घ्यायचो. आता खालच्या साईडला काय आली बेटा? क्वाड्रॅटिक इक्वेशन आली. खालच्या साईडला काय आली आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहिले आपण याचे फॅक्टर्स निघतात का नाही निघत ते बघू. x चा स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? -3. ऍडिशन सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे बेटा? -2. मल्टिप्लिकेशन -3, ऍडिशन सबट्रॅक्शन -2. आता फॅक्टर्स कसे पाडतात? फॅक्टर्स पाडायचे असतील तर पहिले याच्याकडे नंबरकडे बघायचं. चिन्हाकडे नका बघू, फक्त नंबरकडे बघा. मल्टिप्लिकेशनचा फक्त नंबर बघा. मल्टिप्लिकेशन केली तर आन्सर किती आला पाहिजे? 3. मग 3 कुठल्या पाड्यामध्ये येतो? 3 1 3, बाकी कशाच मध्ये येत नाही. मग 3 आणि 1 हा त्याचा फॅक्टर फिक्स आहे. 3 आणि 1. ठीक आहे. बरं, नेक्स्ट पुढे काय करायचं बेटा? इकडच्याचं चिन्ह बघायचं. प्लस मायनसचं चिन्ह. प्लस मायनस वाला प्लस असेल तर मोठ्या संख्येला प्लस देईल, मायनस असेल तर मोठ्या संख्येला मायनस देऊन देईल. ठीक आहे. इथून फक्त संख्या घ्यायची, संख्यामधून मल्टिप्लिकेशन ओळखायचं आणि इकडच्या साईडला काय घ्यायचं बेटा? प्लस मायनस. ठीक आहे. प्लस मायनस मधलं चिन्ह द्यायचं. इथे मायनस आहे म्हणजेच मोठ्या संख्येला मी मायनस चिन्ह 100% देणार. मग इथे -3 इंटू 1 -3 येतं, -3 इंटू 1 -3 येतं, -3 प्लस 1 -2 येतं, -3 प्लस 1 काय येतं बेटा? -2. म्हणजे याचे फॅक्टर्स काय झाले? x -3 पुढच्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 1 इज इक्वल टू 0. याचे फॅक्टर्स मी इथे काढले. हे रफ मध्ये सोडवायचं. मग पुन्हा आपल्या गणिताकडे यायचं. आता इथे 2x प्लस 3 अपॉन ला खाली x चा स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 विच इज इक्वल टू पुन्हा 2x प्लस 3 अपॉन ला खाली इथे x मायनस 3 पुढच्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 1. पुढच्या ब्रॅकेटमध्ये किती आलं बेटा? x प्लस 1. याचे फॅक्टर्स पडले. पहा डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल येईल ज्याचे फॅक्टर्स पडतात. आता टाईप कुठला आहे? डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आली पण त्याचे फॅक्टर्स पडतात. डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आली पण त्याचे फॅक्टर्स पडतात. मग आता अशा टाइपचं गणित आपण खूप वेळेस सोडवलेलं आहे.
सेम मागच्याच लॉजिकने आता हे अख्खच्या अख्खं गणित सोडवायचं. कसं? लेट 2x + 3 अपॉन ला खाली x - 3 पुढच्या ब्रॅकेट मध्ये x + 1 इज इक्वल टू a अपॉन खाली किती आलं x - 3 प्लस b अपॉन खाली किती बेटा x + 1. मग पुन्हा 2x + 3 अपॉन ला खाली x - 3 पुढच्या ब्रॅकेट मध्ये x + 1 इज इक्वल टू लसावी किती आला पहिल्या ब्रॅकेटच्या आतमध्ये x - 3 दुसऱ्या ब्रॅकेटच्या आतमध्ये x + 1. आता इथे दोघांना कंपेअर केलं याला मल्टिप्लाय x + 1 नी होईल आणि प्लस b * द किती आलं बेटा x - 3. ही टर्म काय झाली कॅन्सल. शिल्लक आता 2x + 3 इज इक्वल टू a * द ब्रॅकेट x + 1 प्लस b * द ब्रॅकेट x - 3. याला इक्वेशन सेकंड याला इक्वेशन फर्स्ट. आता पुढे पुट मला a ची आणि b ची किंमत काढायची आहे. मग त्याच्यासाठी a च्या खालची किंमत पुट x - 3 इज इक्वल टू 0 म्हणजेच x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन सेकंड. इन इक्वेशन 2 मग 2 गुणिले 3 अधिक 3 इज इक्वल टू a * द ब्रॅकेट 3 + 1. 3 - 3 0 शून्य गुणिले कुठलीही संख्या 0. 3 दुने 6 अधिक 3 which is equal to a into the 4. 6 plus 3 9 a into the 4. मग 9 divided by 4 is equal to a. म्हणजेच a is equal to किती आलं 9/4. a ची किंमत निघाली. a भेटला. पुढे काय काढायचं बेटा आता b ची किंमत. b ची किंमत काढायची असेल तर b च्या खालची किंमत मग पुट b च्या खालची किंमत किती आहे x + 1 is equal to 0 म्हणजेच x is equal to -1 इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन कशामध्ये सेकंड मध्ये. पुन्हा मग 2 into the -1 plus 3 is equal to -1 plus 1 0 शून्य गुणिले कुठलीही संख्या 0. -1 plus 1 0 शून्य गुणिले कुठलीही संख्या 0. मग which is equal to b into the bracket -1 - 3. इथे -2 plus 3 is equal to b into the bracket -4. -2 plus 3 कॅल्सी मध्ये सोडवा. -2 plus 2 उत्तर भेटेल 1 which is equal to b into the bracket -4. 1 divided by -4 is equal to b म्हणजेच b is equal to -1/4. ठीक आहे मायनस चिन्ह वरतील्या खालील्या काही फरक पडत नसतो. b is equal to किती आलं -1/4. मग पुढे पुट a is equal to किती किंमत आली बेटा 9/4 आणि b is equal to किती किंमत आली 1/4. पुट a is equal to 9/4 b is equal to 1/4 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 मध्ये टाकलं. मग इथे किती आलं 2x + 3 अपॉन ला खाली x - 3 पुढे x + 1 इज इक्वल टू a ची किंमत किती आली 9/4 अपॉन ला खाली x - 3 प्लस 1/4 अपॉन ला खाली x + 1. बरं आता ही टर्म म्हणजेच ही टर्म आहे ही टर्म म्हणजेच ही टर्म आहे. म्हणजेच किती आलं बेटा 2x + 3 अपॉन ला खाली x² - 2x - 3 इज इक्वल टू 9/4 खाली घेतो इथं x - 3 लिहितो प्लस पुन्हा 1/4 इथं घेतो आणि x + 1 लिहितो. x प्लस किती आलं बेटा 1. दिस विल बी अ फायनल आन्सर. दिस विल बी अ फायनल आन्सर. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. मी आता पुढचं सम घेतोय बेटा. क्वेश्चन घ्या पुन्हा. रिझॉल्व इनटू अ पार्शियल फ्रॅक्शन. क्वेश्चन घ्या रिझॉल्व इनटू अ पार्शियल फ्रॅक्शन. रिझॉल्व इनटू अ पार्शियल फ्रॅक्शन x अपॉन खालच्या साईडला x² प्लस x - 2 प्लस x - 2. ओके आता इथे पुन्हा डिनॉमिनेटरच्या साईडला किती बेटा x² प्लस x - 2 इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -2 प्लस और मायनस केलं तर उत्तर किती आलं पाहिजे +1. चलो मल्टिप्लिकेशन केलं तर किती आलं पाहिजे -2. ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर किती +1. मग 2 पहिले 2 कुठल्या पाड्यामध्ये येतो 2 1 जा 2 बे 1 बे. इथं प्लस आहे पुन्हा मग मोठ्या संख्येला प्लस चिन्ह कंपल्सरी येणार. मोठ्या संख्येला प्लस आलं पण इथे मल्टिप्लिकेशन केलं तर इथे +2 येईल पण तुला -2 हवाय. -2 कधी येईल जेव्हा इथे -1 घेतलं. पुन्हा इथे -1 2 -1 किती आलं बेटा +1. म्हणजे फॅक्टर्स काय आले याचे x + 2 एका ब्रॅकेट मध्ये दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x - 1 इज इक्वल टू 0.
म्हणजेच मग इथे याला पुन्हा जर इथून मी सम चालू केलं x अपॉन खालच्या साईडला x चा स्क्वेअर प्लस x मायनस 2 विच इज इक्वल टू x अपॉन इथे किती येईल x प्लस 2 पुढच्या ब्रॅकेट मध्ये x मायनस 1. ओके, मग आता पुन्हा लेट x अपॉन खाली x प्लस 1 सॉरी x प्लस 2 पुढच्या ब्रॅकेट मध्ये x मायनस 1 इज इक्वल टू a अपॉन खाली किती आलं x प्लस 2 प्लस b अपॉन खाली किती बेटा x मायनस 1. ओके, पुन्हा मग इथे x अपॉन x प्लस 2 पुढच्या ब्रॅकेट मध्ये x मायनस 1 इज इक्वल टू लसावी किती आला x प्लस 2 पुढच्या ब्रॅकेट मध्ये x मायनस 1 तिरकस गुणाकार a into the bracket x minus 1 plus b into the bracket x plus 2. ओके, ही दोघी टर्म्स काय झाले कॅन्सल. मग x is equal to a into the bracket x minus 1 plus b into the bracket x plus 2. याला इक्वेशन आपण सेकंड देऊ, याला इक्वेशन फर्स्ट देऊ. मग आता पुढे पुट a च्या खालची किंमत किती आहे x plus 2 is equal to 0 म्हणजे x is equal to किती -2 इन इक्वेशन सेकंड. मग x च्या जागी काय टाकलं -2 a into the bracket -2 -1 -2 plus 2 कॅन्सल 0 गुणिले कुठली संख्या 0. मग -2 is equal to a into the bracket किती आलं -3 -2 upon -3 is equal to a मायनस कॅन्सल a is equal to फायनल आन्सर किती आलं बेटा 2 upon 3. a ची किंमत भेटली, a भेटला. पुढे काय करायचंय b ची किंमत काढायची असेल तर काय करू बेटा आता पुन्हा b ची किंमत काढायची असेल तर पुट b च्या खालची किंमत किती आहे x 1 is equal to 0 म्हणजेच x is equal to 1 इन इक्वेशन कशात टाकाल बेटा सेकंड मध्ये x is equal to 1. मग पुन्हा 1 is equal to 1 minus 1 0 शून्य गुणिले कुठली संख्या 0 which is equal to b into the bracket 1 plus 2. मग 1 is equal to b into the bracket 3. मग 1 divided by 3 is equal to b म्हणजेच b is equal to किती आलं 1 upon 3. a ची किंमत भेटली, b ची किंमत भेटली, राइट. मग पुढे काय पुट a is equal to किती किंमत आली बेटा 2 upon 3. a ची किंमत किती आली 2 upon 3 आणि b ची किंमत किती आली बेटा 1 upon 3. पुट a is equal to 1 2 upon 3 and b is equal to 1 upon 3 इन इक्वेशन फर्स्ट. इन इक्वेशन पुन्हा फर्स्ट मध्ये टाका. चलो इन इक्वेशन फर्स्ट. मग इथे x अपॉन खाली किती आलं बेटा x plus 2 पुढच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये x minus 1 is equal to a ची किंमत 2 upon 3 अपॉन ला खाली x plus 2 प्लस b ची किंमत 1 upon 3 अपॉन ला खाली x minus 1. ओके, x अपॉन खाली x plus 2 x minus 1 ही टर्म लिहिले काय म्हणजेच ही टर्म आली म्हणजेच इथे किती आलं x चा स्क्वेअर प्लस x आणि -2 which is equal to 2 upon 3 खाली लिहितो इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये x plus 2 प्लस पुन्हा 1 upon 3 खाली लिहून घेतो इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये x minus 1. दिस विल बी योर फायनल आन्सर. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. चलो पटापट लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं लिहून घ्या. ओके, आता काय पुढला झालं बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसते पण त्याचे फॅक्टर्स पडतात. डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसते पण त्याचे फॅक्टर्स पडतात. चलो अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे, नेक्स्ट आता पुढचा सम स्टार्ट करतोय. पुढचा सम थोडंसं लेंदी असेल, कॉन्सन्ट्रेशन द्या. आतापर्यंत किती अननोन झाले बेटा आपले फक्त 2च अननोन आले. आता कदाचित 3 अननोनचा असेल. रिझॉल्व इनटू अ पार्शियल फ्रॅक्शन x minus 5 अपॉन ला खाली x चा क्यूब प्लस x चा स्क्वेअर आणि -6x. ठीक आहे, आता ह्या गणितासाठी फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा. फुल कॉन्सन्ट्रेशन मला बोर्ड करायला लागेल. इथे सगळ्यात पहिले बेटा इथे x minus 5 तसंच लिहा अपॉन ला खाली x चा क्यूब प्लस x चा स्क्वेअर -6 into the x. इथे पुन्हा x minus 5 तसंच लिहितो. इथं बेटा सगळ्यांमध्ये कॉमन x दिसतोय, सगळ्यांमध्ये x आहे बेटा. मग x मी कॉमन काढला ब्रॅकेटच्या आतमध्ये. जर 1x मी कॉमन काढलाय तर x चा स्क्वेअर शिल्लक राहील, राईट. प्लस पुन्हा 1x मी कॉमन काढलाय x चा स्क्वेअर इथे 1x कॉमन काढलाय तर एकच x शिल्लक राहील, राईट.
आणि x कॉमन काढलाय तर फक्त आता किती शिल्लक येईल बेटा 6. ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची. x कॉमन काढला, इथं x चा क्यूब आहे तर 1x बाहेर निघाला म्हणजे x चा स्क्वेअर आला. इथून पण 1x बाहेर निघाला म्हणजे फक्त x आला. इथून xच बाहेर निघाला म्हणजे फक्त 6 आला. आता ही टर्म पहा बेटा, कुठली? x चा स्क्वेअर प्लस x मायनस 6 इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन 6 आली पाहिजे, ठीक आहे, आणि ऍडिशन सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे? 1 आलं पाहिजे, प्लस 1 मायनस 6. मल्टिप्लिकेशन मायनस 6, ऍडिशन सबट्रॅक्शन प्लस 1. आता पहिले तर 6 1 6 डोक्यात येतं, 6,1. पण मल्टिप्लिकेशन केली 6 1 6 येतं, पण 6 अधिक 1 केलं तर 7 येतं, 6 वजा 1 केलं तर 5 येतं, काही केलं तर 1 येत नाही. इथे ऍडिशन सबट्रॅक्शन काही केली तर एक उत्तर येतंय का? नाही. ऍडिशन सबट्रॅक्शन काही केली तर आन्सर माझं 1 येत नाही. मग काय? मग इथे ना बेटा तुम्ही दुसरे फॅक्टर्स घेऊ शकता, 3 आणि 2. 3 आणि 2 मी फॅक्टर्स बघतो आता. 3 आणि 2 फॅक्टर्स बघितले, इथं प्लस 1 आहे म्हणून मोठ्या संख्येला प्लस आलं, मोठ्या संख्येला काय आलं बेटा? प्लस. पुन्हा मग नंतर इथे मायनस घेतलं तर प्लस 3 * -2 मायनस 6 आणि प्लस 3 - 2 किती आलं? प्लस 1. म्हणजे फॅक्टर्स भेटले. फॅक्टर्स किती आले बेटा? x + 3 पुढच्या ब्रॅकेट मध्ये x - 2 इज इक्वल टू 0. फॅक्टर्स भेटले, ठीक आहे. म्हणजे त्याला किती येईल आता? x - 5 अपॉन खाली x ब्रॅकेटच्या आतमध्ये किती? x + 3 पुढच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये x - 2 पुढच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं बेटा? x - 2. मग पुढे आता लेट पुन्हा x - 5 अपॉन ला खाली x पुढच्या ब्रॅकेटमध्ये x + 3 पुढच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये x - 2 which is equal to किती बेटा? a upon x plus b upon खाली किती आलं? x + 3 plus c upon खाली किती आलं? x - 2. ओके. पुन्हा मग x - 5 अपॉन ला खाली x पुढच्या ब्रॅकेटमध्ये x + 3 पुढच्या ब्रॅकेटमध्ये x - 2 which is equal to लसावी किती आला बेटा याचा? x + 3 आणि पुन्हा x - 2. ओके. मग a गुणिले किती येईल बेटा? इथे बोला, कंपेअर केलं x सोडून दिलं, काय शिल्लक आहे? x + 3 आणि x - 2 प्लस b गुणिले प्लस b गुणिले, दोघांना कंपेअर केलं, x + 3 सोडून दिलं, x आलं आणि पुन्हा x - 2 आलं, प्लस c गुणिले पुन्हा कंपेअर केलं, काय x - 2 सोडून द्या, काय शिल्लक आहे? x आणि पुढे x + 3 आहे, ठीक आहे. ही टर्म कॅन्सल झाली. शिल्लक काय आलं? x - 5 इज इक्वल टू a इंटू द ब्रॅकेट x + 3 x - 2 प्लस b इंटू द ब्रॅकेट x पुढच्या ब्रॅकेटमध्ये x - 2 प्लस c इंटू द ब्रॅकेट x आणि पुढे x + 3. याला इक्वेशन द्या सेकंड, याला इक्वेशन द्या फर्स्ट. मग पुढे पुट a च्या खालची किंमत x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन सेकंड. 0 - 5 इज इक्वल टू a इंटू द ब्रॅकेट 0 + 3 पुढे 0 - 2. 0 x ची किंमत 0 आली, 0 गुणिले कुठली संख्या? 0. इथे x ची किंमत 0, 0 गुणिले कुठली संख्या? 0. -5 इज इक्वल टू a गुणिले 3 आणि इथे किती आलं? -2. -5 इज इक्वल टू a गुणिले -6, ठीक आहे. -5 अपॉन -6 इज इक्वल टू a. मायनस कॅन्सल म्हणजेच a इज इक्वल टू किती आलं बेटा? 5/6. मला a ची किंमत भेटली. पुढे आता पुट b च्या खालची किंमत किती आहे? x + 3 इज इक्वल टू 0 म्हणजेच x इज इक्वल टू किती आलं? -3 इन इक्वेशन कशामध्ये बेटा? सेकंड. इन इक्वेशन सेकंड काय टाकायचं? -3 -5 which is equal to a -3 + 3 0 0 गुणिले कुठली संख्या? 0. -3 + 3 0 0 गुणिले कुठली संख्या? 0च. मग शिल्लक फक्त आता इथे b आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये -3 पुन्हा इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये -3 -2 इथे किती आलं? -8 b इंटू द ब्रॅकेट -3 इथे पुन्हा -5 -8 इज इक्वल टू b इंटू द ब्रॅकेट प्लस 15 -8 अपॉन 15 इज इक्वल टू b म्हणजेच b इज इक्वल टू -8 अपॉन 15. ही कुठली किंमत झाली बेटा? b ची. a ची किंमत निघाली, b ची किंमत निघाली. पुढे पुट आता कोणाच्या खालची? c च्या खालची किंमत. पुट x - 2 इज इक्वल टू 0 म्हणजेच x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड. चलो 2 - 5 इज इक्वल टू 2 - 2 0 0 गुणिले कुठली संख्या? 0.
2 मायनस 2 0, शून्य मिळाली कुठली संख्या शून्यच. पुन्हा इथे सी ब्रॅकेटच्या आतमध्ये 2, पुन्हा 2 प्लस 3. ओके, 2 मायनस 5 मायनस 3, सी इंटू द ब्रॅकेट 2, 3 प्लस 2 किती झालं बेटा 5 मायनस 3 विच इज इक्वल टू पुन्हा सी इंटू द ब्रॅकेट 10 मायनस 3 अपॉन 10 विच इज इक्वल टू सी, म्हणजे सी इज इक्वल टू मायनस 3 अपॉन ला 10. ही कोणाची किंमत झाली बेटा सी ची. ए ची किंमत भेटली, बी ची किंमत भेटली, सी ची किंमत भेटली. मग पुढे आता पुट ए इज इक्वल टू किती किंमत आहे बेटा 5 अपॉन 6, बी इज इक्वल टू किती आहे मायनस 8 अपॉन 15 आणि सी इज इक्वल टू किती आहे मायनस 3 अपॉन 10. इन इक्वेशन 1, इन इक्वेशन कशात टाकायचं फर्स्ट मध्ये, इन इक्वेशन फर्स्ट. मग इथे आता पुन्हा x मायनस 5 अपॉन ला खाली x ब्रॅकेटच्या आतमध्ये x प्लस 3, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये x मायनस 2. ठीक आहे, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं बेटा x मायनस 2 इज इक्वल टू a ची किंमत, a ची किंमत 5 अपॉन 6 अपॉन ला खाली x प्लस b ची किंमत मायनस 8 अपॉन 15 त्याला डिवाइडेड बाय x प्लस 3 प्लस c ची किंमत मायनस 3 अपॉन 10 त्याला डिवाइडेड बाय x मायनस 2 त्याला डिवाइडेड बाय खाली किती येईल x मायनस 2. पुढे x मायनस 5 अपॉन ला खाली ही टर्म म्हणजेच ही टर्म, ही टर्म म्हणजेच ही टर्म, ही टर्म म्हणजेच ही टर्म. मग इथे किती आलं x क्यूब प्लस x चा स्क्वेअर मायनस 6x विच इज इक्वल टू याला खाली त्याला 5 अपॉन 6 इंटू द x प्लस मायनस मायनस 8 अपॉन 15 ब्रॅकेटच्या आतमध्ये x प्लस 3 पुढे प्लस मायनस मायनस 3 upon 10 ब्रॅकेटच्या आतमध्ये x minus 2. This will be your final answer. 5 upon 6 minus 8 upon 15 minus 3 upon 10. This will be your final answer. चलो इथे माझा हा टाइपचे गणित संपतात बेटा. डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ज्याचे फॅक्टर्स पडतात, डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ज्याचे फॅक्टर्स पडतात, डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन येते ज्याचे फॅक्टर्स पडतात बेटा. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं व्यवस्थित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं व्यवस्थित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं व्यवस्थित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं व्यवस्थित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, आजचा टाइप माझा कुठला झाला बेटा? डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असते पण ज्याचे फॅक्टर्स पडतात. डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असते ज्याचे फॅक्टर्स पडतात. ओके, झालं बेटा? अपेक्षा ठेवतो सगळ्यांचं लिहून झालं असेल. आता मी लगेच पुढचा टाइप स्टार्ट करतोय बेटा. मुद्दाम त्याचा एखाद दुसरं गणित आज घेतोच आहे. ठीक आहे, त्याचा एखाद दुसरं गणित आज घेतोच आहे. तो टाइप याच्या थोडासा वेगळा असेल. काय वेगळेपण आहे ते इथेच सांगतोय, लक्ष द्या. आता ना बेटा याला मी सेकंड टाइप पण म्हणतो. याला मी सेकंड टाइप पण म्हणतो. याला मी सेकंड टाइप पण ऍक्च्युअली म्हणतो बेटा, ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल पण ज्याचे फॅक्टर्स पडत नाही. ज्याचे फॅक्टर्स पडणारच नाही. काहीही केलं बेटा त्याचे फॅक्टर्सच पडत नसतात. मग त्यावेळेस काय करायचं? ज्याचे फॅक्टर्स पडतच नाही मग त्यावेळेस कसं सोडवायचं ते इथे सांगतोय. त्यावेळेस ना बेटा एक फंडा लक्षात ठेवायचा. त्यावेळेस पहिला फंडा जो लक्षात ठेवायचा तो म्हणजे असतो bx प्लस c येतं. लक्षात ठेवा. सध्या फक्त हे जे सांगतोय ते लक्षात ठेवा. सम मध्ये कसं आपल्याला ते सांगतो. जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन येते पण त्याचे फॅक्टर्स पडत नाही, जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन येते पण त्याचे फॅक्टर्स पडत नाही, त्यावेळेस bx प्लस c चा फंडा यूज होतो. त्यावेळेस कुठला फंडा यूज होतो? bx प्लस c. पुन्हा एकदा, त्यावेळेस कुठला फंडा यूज होतो? bx प्लस c. त्यावेळेस कुठला फंडा यूज होतो? bx प्लस c. सेकंड, आता हे कदाचित कळणार नाही, सम घेईल तेव्हा कळेल. सम घेईल तेव्हा कळेल. सध्या फक्त ऐका. नेक्स्ट, याच्यामध्ये ना बेटा x ची किंमत, याच्यामध्ये ना x ची किंमत, इथे मी माझं लॉजिक वापरतो. जेव्हा तुमचं डोकं बंद पडतं याच्यामध्ये बेटा x ची किंमत काय टाकायची असेल तेच कळत नाही. x ची किंमत काय टाकायची असते तेच कळत नाही. मग x ची किंमत जेव्हा तुमचं डोकं बंद पडतं त्यावेळेस x ची किंमत पहिले 0 टाकायची, मग 1 आणि मग -1. प्रेफरन्स असाच जाईल. प्रेफरन्स असाच जाईल. पहिल्यांदा x ची किंमत 0, मग 1 आणि मग -1. जर ऑलरेडी x ची किंमत 0 झालेली असेल तर 1 ला प्रेफरन्स द्यायचा, मग -1 ला प्रेफरन्स द्यायचा. जर 0 झाली, 1 पण झाली आहे, मग शेवटचा बाकी राहतो तो म्हणजे कुठला बेटा? -1. जर -1 ऑलरेडी झालेला असेल मग पहिले पुन्हा 0 ला मग 1 ला. म्हणजे सिक्वेन्स असाच फॉलो होतो. सिक्वेन्स असाच फॉलो होतो कंपल्सरी.
कंपल्सरी एक्सची किंमत स्टार्टिंगला काय घ्यायची 0 मग 1 आणि मग -1. ठीक आहे 0 मग 1 आणि मग काय येतं बेटा -1. कंपल्सरी हाच सिक्वेन्स फॉलो होईल, बाकी कुठलाच सिक्वेन्स फॉलो होणार नाही. कंपल्सरी माझा हाच सिक्वेन्स फॉलो होईल, बाकी कुठलाच सिक्वेन्स फॉलो होणार नाही. एक गणित घेतो म्हणजे तुमचं लक्षात येईल. एक गणित घेतो म्हणजे तुमचं ऑटोमॅटिक हा कन्सेप्ट टोटली डोक्यात घुसेल. ओके गणित आहे बेटा. सपोज मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे एक्सचा स्क्वेअर प्लस 23x अपॉन ला खाली एक्सचा स्क्वेअर प्लस 23x अपॉन ला खाली x प्लस 3 पुढच्या ब्रॅकेटमध्ये एक्सचा स्क्वेअर प्लस 1 पुढच्या ब्रॅकेटमध्ये किती आलं बेटा एक्सचा स्क्वेअर प्लस 1 पुढच्या ब्रॅकेटमध्ये किती आलं एक्सचा स्क्वेअर प्लस 1. फुल कॉन्सन्ट्रेशन मला बोर्डकडे लागेल आता. इथे बेटा एक्सचा स्क्वेअर प्लस किती आलं 23x अपॉन ला खाली किती आलं x प्लस 3 पुढच्या ब्रॅकेटमध्ये एक्सचा स्क्वेअर प्लस 1 असं असेल. ठीक आहे मग इथे पहिली ब्रॅकेट जी दिसतीये त्याला a अपॉन x प्लस 3 लिहायचं. ठीक आहे आता ही माझी सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बेटा. ही माझी सेकंड काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याचे काहीही केलं फॅक्टर्स पडत नाही. याचे काहीही केलं फॅक्टर्स पडत नाही. याचे काहीही केलं फॅक्टर्स पडत नाही. जर याचे फॅक्टर्स पडत नाही मग इथे काय लिहायचं बेटा bx प्लस c लिहायचं असतं, जे मी तुम्हाला आधी बोललो. इथे काय लिहायचं असतं bx प्लस c अपॉन ला खाली x स्क्वेअर प्लस 1 bx प्लस c अपॉन खाली किती आलं x स्क्वेअर प्लस 1. ही स्टेप सगळ्यात टाइमली कळाली. म्हणजे bx प्लस c कधी येतं जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन खाली आहे पण त्याचे फॅक्टर्स पडत नाही. जेव्हा खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे पण त्याचे फॅक्टर्स पडत नाही. खालच्या साईडला क्वाड्रॅटिक इक्वेशन पण त्याचे फॅक्टर्स पडत नाही. मग पुन्हा इथे x स्क्वेअर प्लस 23x अपॉन ला खाली इथे पुन्हा x प्लस 3 पुढच्या ब्रॅकेटमध्ये x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू लसावी किती आला x प्लस 3 पुढच्या ब्रॅकेटमध्ये x स्क्वेअर प्लस 1 a इंटू द ब्रॅकेट किती येणार बेटा x स्क्वेअर प्लस 1 प्लस पुन्हा इथे bx प्लस c त्याला गुणिले x प्लस 3 त्याला गुणिले किती येईल बेटा x प्लस 3. म्हणजे पहा याला आणि याला कंपेअर केलं a सोबत x प्लस 3 आहे काय नाहीये x स्क्वेअर प्लस 1 नाहीये प्लस bx प्लस c घेतलं याच्यासोबत खाली x स्क्वेअर प्लस 1 आहे काय नाहीये x प्लस 3 नाहीये. पुन्हा ही टर्म आणि ही टर्म काय झाली कॅन्सल. म्हणजे x चा स्क्वेअर प्लस 23x which is equal to a into the bracket पुन्हा x चा स्क्वेअर प्लस 1 प्लस पुन्हा इथे bx प्लस c into the x प्लस 3. काही अडचण. याला आपण इक्वेशन फर्स्ट देऊ याला इक्वेशन सेकंड देऊ. फर्स्ट झाली सेकंड इक्वेशन झाली फर्स्ट झाली सेकंड इक्वेशन झाली. आता पुट चालू करायचं. पुट a च्या खालची किंमत पहिले तर a च्या खालची जेव्हा जेव्हा तुम्हाला सुचतंय ना मग तोपर्यंत हा फंडा नाही वापरायचा बेटा. जोपर्यंत दिसतंय मला इथे लगेच a च्या खालची किंमत x प्लस 3 आहे. जेव्हा माझं डोकं बंद पडेल मला कळणारच नाही की काय x ची किंमत टाकायची तेव्हाच याला प्रेफरन्स द्यायचा तेव्हाच याला प्राधान्य द्यायचं. तोपर्यंत यांना प्राधान्य द्यायचं नाही. याला प्राधान्य कधी द्यायचं जेव्हा तुमचं डोकं बंद पडतं की आता काय टाकायचंय काही कळत नाही त्यावेळेस त्याला प्राधान्य द्यायचं. मग सगळ्यात पहिले पुट x प्लस 3 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू किती आला -3 इन इक्वेशन 2. चल मग इथे किती आलं -3 चा स्क्वेअर which is equal plus 23 into the -3 which is equal to a into the bracket -3 चा स्क्वेअर प्लस 1 कॉन्सन्ट्रेशन द्या बेटा. -3 ब्रॅकेट मध्ये घेतला प्लस 23 पुन्हा -3 ब्रॅकेट मध्ये घेतला इज इक्वल टू a. पुन्हा इथे चौकोनी ब्रॅकेट घेतली का इथे -3 होता त्याचा स्क्वेअर झाला प्लस 1 -3 प्लस 3 काय झालं 0. शून्य गुणिले कुठलीही संख्या शून्य द्यायची गरज नाही. -3 चा स्क्वेअर प्लस 9 इथे प्लस मायनस 23 into the 3 किती आलं बेटा 69 which is equal to a into the bracket किती बेटा -3 चा स्क्वेअर पुन्हा 9 आणि प्लस 1 9 minus 69 किती आलं बेटा 60 -60 येणार which is equal to a into the bracket 10. मग -60 divided by 10 is equal to a. शून्य शून्य कॅन्सल झाला a ची किंमत भेटून गेली. a is equal to किती आलं बेटा -6. a is equal to किती आलं -6. a is equal to किती आलं बेटा -6. आता हे तर झालं. आता याच्या खाली काय बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशन मला सुचत नाहीये काय किंमत टाकायची.
मला सुचत नाहीये काय किंमत टाकायची. जेव्हा तुला सुचत नाहीये, डोकं बंद पडलं, मग आता पुढे कंपल्सरी त्यांनी सांगितलंय मला तेच फॉलो करावं लागेल. x ची किंमत 0 टाका. आता कंपल्सरी x ची किंमत काय टाकायची 0. मग x ची किंमत 0 इन इक्वेशन 2. हे फिक्स आहे बेटा, हे लक्षात ठेवा, हे फिक्स आहे. जेव्हा डोकं बंद पडतं तेव्हा तुम्हाला ह्या व्हॅल्यूज टाकाव्या लागतात. जेव्हा डोकं बंद पडतं तेव्हा तुम्हाला या किमती टाकाव्या लागतात. आता x 0 टाका. किती? 0 चा स्क्वेअर प्लस 23 इंटू द 0. त्याच्यानंतर विच इज इक्वल टू, पुन्हा विच इज इक्वल टू, इथं काय होईल बेटा, a इंटू द ब्रॅकेट 0 चा स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे, a इंटू द ब्रॅकेट 0 चा स्क्वेअर प्लस 1 प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये b गुणिले 0 प्लस c, राईट, bx प्लस c, b गुणिले 0 प्लस 3, पुन्हा 0 प्लस 3, पुन्हा किती आलं बेटा 0 प्लस 3. आता इथे 0 गुणिले कुठलीही संख्या, इथे टोटली किती आलं बेटा 0. a ची किंमत माझ्याकडे आहे, a ची किंमत टाकून द्या, किती आलं -6. a ची किंमत टाकून दिली 0 चा स्क्वेअर 0 प्लस 1 प्लस 0 गुणिले कुठलीही संख्या पुन्हा 0च. ठीक आहे, इथे किती आलं 0 प्लस c आणि पुन्हा 0 अधिक 3 किती येईल बेटा 3. 0 अधिक 3 किती आलं 3. 0 इज इक्वल टू किती आलं -6 प्लस डायरेक्टली c लिहितो, इथं ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 लिहितो. हा मायनस इकडे आलं होती प्लस, मग +6 इज इक्वल टू c गुणिले 3. हा मल्टिप्लाय इकडे आलं डिवाइड, 6 भागिले 3 विच इज इक्वल टू 3 c. मग c इज इक्वल टू 2. 3 एक 3, 3 दुने 6. c ची किंमत भेटली. कुठली किंमत भेटली बेटा? c ची भेटली. नीट लक्षात द्या, कुठली किंमत भेटली? c ची. a ची भेटली, c ची भेटली. आता पुढे पुट. आता पहा बरं, पुन्हा सुचत नाहीये काय टाकायची. मग पुन्हा x इज इक्वल टू काय टाकायचं 1. x इज इक्वल टू काय टाकायचं आता 1. 0 झाला, पुढचा प्रेफरन्स 1 ला. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन कशात टाकाल पुन्हा सेकंड, इन इक्वेशन सेकंड. चलो, मग इथे किती येईल 1 चा स्क्वेअर प्लस 23 इंटू द 1 विच इज इक्वल टू. आता ह्याच स्टेपला a ची किंमत टाकून देतो. a काढलाय ना बेटा आपण, किती आहे -6 ब्रॅकेटच्या आतमध्ये x ची किंमत 1 आहे. 1 चा काय झाला स्क्वेअर, इथे चौकोनी ब्रॅकेट घेतो. 1 चा काय झाला स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट केली प्लस पुन्हा ब्रॅकेट उघडली. b माहित नाही मला, x ची किंमत किती आहे 1 प्लस c आत्ताच काढला, c ची किंमत 2. इथे नीट बघा पहा, 1 टाकलं 1 चा स्क्वेअर प्लस 23 इंटू द 1 इज इक्वल टू a ची किंमत काढली आपण, a ची किंमत -6 टाकली. पुन्हा x ची किंमत 1 आहे, 1 चा स्क्वेअर प्लस 1 पुन्हा प्लस b ची किंमत तशीच माहित नाहीये, x ची किंमत 1 आहे प्लस c ची किंमत काढली आहे 2. ब्रॅकेट कंप्लीट. पुन्हा पुढच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये x ची किंमत किती आहे बेटा 1 आणि प्लस 3. x ची किंमत किती आली 1 प्लस 23 which is equal to -6 ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 चा स्क्वेअर 1 प्लस 1 प्लस b. ठीक आहे, b into the 1 b प्लस 2 आणि इथे 4. 3 प्लस 1 4. 23 आणि 1 24 which is equal to -6 into the 2 प्लस b अधिक 2 त्याला गुणिले 4. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन्स महत्वाचे आहेत बेटा. कॅल्क्युलेशन्स आता महत्वाचे आहेत. किती आले इथे 24 इज इक्वल टू -12 प्लस. ठीक आहे, पुन्हा मग हा 4 याला मल्टिप्लाय होईल, हा 4 याला पण मल्टिप्लाय होईल. येस और नो? हा 4 दोघीकडे मल्टिप्लाय होईल बेटा. म्हणजेच मग किती आलं 4 इंटू द b 4b प्लस 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 4 दुने 8. मग हा 24 आहे, मायनस इकडे आला की प्लस 12. हा प्लस आहे तिकडे गेला की -8 विच इज इक्वल टू 4b. चलो 24 अधिक 12 वजा 8. 24 अधिक 12 वजा 8 किती आला बेटा 28. 28 इज इक्वल टू 4b. मग 28 त्याला डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू b. चलो b इज इक्वल टू 28 बाय 4. 4 7 जा 28, 4 1 जा 4, 4 7 जा 28. b ची किंमत किती आली बेटा 7. a ची किंमत भेटली, b ची किंमत भेटली, c ची किंमत भेटली. a ची किंमत भेटली, b ची किंमत भेटली, c ची किंमत भेटली. इथे आता आधी किमती लिहून व्यवस्थित. पुट मग आता राईट, इथून कंटिन्यू करतोय. पुट
ए इज इक्वल टू ए ची किंमत किती आली बेटा -6, बी ची किंमत बी बघा बी ची किंमत 7 आहे आणि सी ची किंमत किती आहे बेटा 2. ठीक आहे. इन इक्वेशन फर्स्ट पहिल्या इक्वेशन मध्ये चल किती येते x स्क्वेअर प्लस 23x अपॉन ला खाली इथे x प्लस 3 पुढच्या ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू a ची किंमत -6 अपॉन x प्लस 3 प्लस bx प्लस c म्हणजे b ची किंमत 7 प्लस c ची किंमत 2 bx प्लस c कसं लिहिलं कळालं b ची किंमत 7 c ची bx प्लस c ची किंमत 2 अपॉन ला खाली किती आलं x स्क्वेअर प्लस 1. दिस विल बी योर फायनल आन्सर. ह्या स्टेपचा आज एकच गणित घेतोय, ह्या स्टाईलचा आज एकच गणित घेतोय. ठीक आहे. उद्या बरेचसे गणित होतील. आज फक्त मला काय दाखवायचं होतं बेटा डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन आली पण ज्याचे फॅक्टर्स पडत नाही ते गणित अशा पद्धतीत सोडवावं लागतं. डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन आली पण त्याचे फॅक्टर्स पडत नाही अशा पद्धतीने गणित सोडवावं लागतं बेटा. कळालंय? ओके बच्चो, दॅट्स ऑल. बाकीचं होतं. थँक्यू. गुड डे.